टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आदेश दिला, महाराष्ट्र पोलिसांनी निर्देश दिले, यांची दादागिरी बघा। तर बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान पेक्षा जास्त जलाराम मार्केट, जलाराम म्हणून पश्चिमचा गुजराती वकील जलाराम मार्केट, तिथं आमच्या मराठी फेरीवाल्यांना हाकलून दिलं, कळवाची गुंड आले, बांगलादेशी लोक आणली आणि सगळी मार्केट कॅप्चर करतात। आणि जलाराम मार्केटच्या समोर 2 खोल्यावर परवा आम्ही गेलो, बोर्ड लावला, मैं हूं मुसलमान, आणि लावला बोर्ड जालिया जामिया मस्जिद। म्हणून पोलिसांना सांगितलं, बस अब ये जो है ये दादागिरी महाराष्ट्र में नहीं चलेगी। सगळे अनधिकृत भोंगे खाली उतरवणार आणि सगळे अनधिकृत मस्जिद आम्ही पाडून दाखवणार। ते जलाराम मार्केटची मस्जिद परवा अनधिकृत मस्जिद पाट्या उद्ध्वस्त केल्या आम्ही। ते भांडूप ग्रेट ईस्टर्नच्या बाजूची मस्जिद पाटी लावली होती, काढायला लावली। ते पवई हिरानंदानी कॉम्प्लेक्सचे मस्जिद, अनधिकृत मस्जिद बोर्ड काढायला लावलं। और मैं मुलुंड पुलिस को धन्यवाद देता हूं, बधाई देता हूं, उन्होंने महाराष्ट्र में हिम्मत की और सब मस्जिद वालों को नोटिस भेजी, परमिशन लेना पड़ेगा। भाई आगे बढ़ो। आणि परमिशन मध्ये काय लिहिलंय बघा तुम्ही, हे आमचे जे सिनियर इन्स्पेक्टर कौतुक केलं पाहिजे। परमिशन देताना लिहिलंय लाऊडस्पीकर हे बॉक्स प्रकारचे असेल, 2च बॉक्स स्पीकर, त्यांची साईज 15 इंच बाय 10 इंच पेक्षा जास्त असता कामा नये। वर 4थ्या मजल्यावर मिनारवर भोंगा चालणार नहीं। हमने परसों राउंड लिया, सब जगह पे भोंगे लगे। मैं मुलुंड पुलिस के पास, मैं मीर कोटेचा, मैं दीपक दलवी, नील तुमैया, प्रकाश गंगाधर, हमारे सब कार्यकर्ता वहां मुलुंड पुलिस स्टेशन के सामने आज ठिया आंदोलन करने वाले हैं। आपने परमिशन 5 मार्च को दी, किरीट तोमैया मैदान में उतरे तक 17 अप्रैल तक ये भोंगे रहे कैसे? त्याची हिम्मत कधी झाली त्या मस्जिदच्या गुंडांची भोंगे लावायचे? त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तोपर्यंत हलणार नाही। भोंगे कचरे लागतात आजूबाजूच्या हिंदू लोकांमध्ये घबराट पैलवण्यासाठी जलाराम मार्केटमध्ये। हे बांगलादेशी माफियांना हिथून उद्ध्वस्त केल्याशिवाय एक बांगलादेशीला उचलून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा परत बांगलादेशला पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे। मी आपल्या सर्वांना अनुरोध करतोय, आज आपला ठिया आंदोलन आहे, आपण ठिया मारून बसायचंय। त्यांनी त्या मस्जिदवाल्यांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर आम्हाला कागद दाखवावं, ते सगळे भोंगे जप्त करून मुलुंड पोलीस स्टेशन मध्ये जमा करा आणि त्यांची परवानगी रद्द करा।